तर मग आज आहे गुरुवार आणि आज मी गेले होते साईबाबा मंदिरामध्ये. हे साईबाबा मंदिर आळंदी रोडवरती जे वडमुखवाडी आहे तिथे आहे. मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. एकदम स्वच्छ परिसर आहे. मला हे मंदिर सगळ्यात जास्त यासाठी आवडते की कारण इथला परिसर तर खूप मोठा आहेच आणि एकदम शांत वातावरण असतं. गर्दी असते पण वातावरण खूप मस्त असतं. खूप मोकळं वाटतं. छान निवांत बसून दर्शन घेता येतं. मन भरून देवाला पाहता येतं. जेव्हा तुम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन मागच्या साईडला एंटर करता तेव्हा तिकडचा जो नजारा आहे तो खूप मनमोहक आहे. वेगळे मंदिर तर तिथं आहेच. सगळ्यांचं डेकोरेशन त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. लाइटिंग लावलेले आहेत. कुठे शांत वातावरण आहे तर कुठे झगमगाट आहे. सिक्वेन्सनुसार सगळे मंदिरं आहेत. जसं की महादेवाचं मंदिर, त्याच्यानंतर मग गणपतीचं मंदिर येतं. गणपतीच्या मंदिराच्या बाजूला पूर्ण अष्टविनायक जे आहेत त्यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही इथे जाल तेव्हा तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन पण इथं होईल. आणि आता इथे एक उत्सव आहे जो की श्री साईबाबा पुण्यतिथी विजयादशमी उत्सव. बुधवारी म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ते शुक्रवारी 3 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. याचा जो मुख्य दिवस आहे तो 2 ऑक्टोबर आहे, म्हणजेच दसऱ्याचा दिवस. हे छान असं अष्टविनायकांचं दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाचं छान दर्शन घेऊन, गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुरेख आणि छान आहे. हे दर्शन घेऊन आता आम्ही समोर निघालोत. हे आहे साईबाबांचं विश्रामगृह, जिथे की त्यांचा एक पाळणा आहे आणि एक मूर्ती पण म्हणजे फोटो ठेवलेला आहे. समोर आहे देवीचं मंदिर. तिथनं पुढे गेल्याच्या नंतर वरच्या साईडला जे मंदिर आहे ते राम, लक्ष्मण, सीता, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, हे सगळे त्या मंदिरामध्ये सगळ्यांच्या मूर्तीच ठेवलेल्या आहेत. आणि तिथला जो परिसर आहे तो पण खूप मोठा आहे. ते खाली उतरल्याच्या नंतर तिथं तुम्हाला त्रिमूर्ती दत्तात्रयांचं मंदिरसुद्धा आहे. तुम्ही तिथेही दर्शन घेऊन छान बसू शकता. इथे तुम्हाला जेवणाची व्यवस्था पण आहे. 24 तास जेवण तिथं चालू असतं. हे सगळे दर्शन छान प्रकारे घेतले आणि आता आम्ही निघालो पुढच्या मंदिरामध्ये, जे तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.